विठ्ठल बरवा तुवा माधव तुवा विठ्ठल बरवा तुवा माधव रूप पाहतालो सुख झाले तुहा विठ्ठल बरवा तुवा माधव तुहा विठ्ठल बरवा तुवा माधव बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलिया तुहा विठ्ठल बरवा तुवा माधव तुहा विठ्ठल बरवा तुवा माधव पापर खुमा देवी बरो विठ्ठल बरवा तुवा माधव तुहा विठ्ठल बरवा तुवा माधव जय जय राम हरे जय राम हरे जय राम हरे जय राम जय राम जय राम हरि जय जय राम कारण पाठी राखा नारायण पाठी राखा नारायण पाठी राखा नारायण पाठी राखा पाठी राखा नारायण पाठी राखा गोरा कुंभाराच्या संगे चिखल तुडवू लागे चिखल तुडवू लागे अंगे चिखल तुडवू लागे
कबीराच्या बैसोनी पाठी शेले विनता सांगे शेले विनता सांगे शेले विनता सांगे शेले विनता सांगे चोखा मेळ्यासाठी दोरे वढी जगजटी दोरे वढी जगजटी दोरे वढी जगजटी गोऱ्या कुंभाराच्या संगे चिखल तुरू लागे चिखल तुरू लागे चिखल तुरू लागे जने संगे दळू लागे जने संगे दळू लागे जने संगे दळू लागे सुरवर म्हणती धन्य भाग्य सुरवर म्हणती धन्य भाग्य सुरवर म्हणती धन्य भाग्य गोरा कुंभाराच्या संगे गोरा कुंभाराच्या संगे गोरा कुंभाराच्या संगे चिखल तुरू लागे चिखल तुरू लागे चिखल तुरू लागे विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार
पाठी राखा नारायण गोऱ्या कुंभाराच्या संगी गोऱ्या कुंभाराच्या गारा येईल पाठी राखा नारायण काय या गोऱ्या चिखल तुडू लागे आई त्यांच्या टाळाव द्या त्यांच्या टाळाव द्या चिखल तुडू लाग्या चिखल तुडू लाग्या
बोला पुंडलिक वरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ द्रुपदी कारण पाठी राखा गोरा कुंभाराच्या संगे चिखल तुडू लागे अंगे कबीराच्या बैसोनी पाठी शेडे विनता सांगे चोखा मेळ्या संगे डोरे चोखा मेळ्यासाठी डोरे वडी जगजेठी गोरा कुंभाराच्या संगे चिखल तुडू लागे अंगे जनी संगे दळू लागे जनी संगे दळू लागे सुरवर मनती धन्य भागे गोरा कुंभाराच्या संगे चिखल तुडू लागे अंगे विठ्ठल गोरा पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की द्रौपदी कारण पाठी राखा नारायण गोरा कुंभाराच्या संगे चिखल तुडू लागे अंगे प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवू माता साष्टांग आता दुसरी वंदू सारजा जी चतुर्ननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सदा तिच्या चरणावजा आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होऊन श्रोतेजन
तया माझे नमन दंडवती. आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका. टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवती. आईसे नमन करोनी सकळा हरी कथा बोल बोल्या बोला. अज्ञान म्हणून आपल्या चालू सकळा. गणेशा नमोतरी तुझाची नाच. गणेशा नमोतरी तुझाची नाच. म्हणून नारायणा दंडवत. म्हणून नारायणा दंडवत. गणेशा नमोतरी तुझाची नाच. गणेशा नमोतरी तुझाची नाच. म्हणून नारायणा नमन. म्हणून नारायणा नमन. गणेशा नमोतरी तुझाची नाचना. म्हणून नारायणा नमन तुझ. सारजा नमोतरी ती तुझे गायनी. म्हणून चक्रपाणी करजोडी तो कथे काळी. करजोडी तो कथे काळी. आपण आता वेदवरी. आपण आता आता वेदवरी. आपण आता करजोडी तो कथे काळी. करजोडी तो कथे काळी. करजोडी तो कथे काळी. करजोडी तो कथे काळी.
करजोडितो कथे काळी आपण असावे जवळ. द्रौपदी कारण पाठी राखणारा गोरा कुंभाराच्या संगी चिखल तोलागे आहे. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या यावर करी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती माहेरा आपुल्या. प्रतिवर्षी पंढरपुरा येती माहेरा आपुल्या. प्रतिवर्षी पंढरपुरा येती माहेरा आपुल्या. प्रतिवर्षी पंढरपुरा येती माहेरा आपुल्या आपुल्या आपुल्या. मस्तक हे पायावरी ह्या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येती माहेरा आपुल्या. द्रौपदी कारण पाठी राखणारा गोरा कुंभाराच्या संगे चिखल लागली आहे. आज या ठिकाणी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे जनाबाईच्या घातीपर प्रकरणातील आणि सर्वांच्या परिचयाचा एकमेव असा पाठांतरामध्ये असणारा एक भक्ताचं जे काय प्रेम आहे भक्ताचं जे काय अंतःकरण आहे त्याला खेचून आणणारा भगवान परमात्मा त्या भक्तीच्या तालावर भक्तीच्या सूत्रावर नाचत येऊन आपल्या भक्तांची कामं करतो. एवढा मोठा जगाचा दाता जगन्नाथ जगन परमात्मा की विश्वाचा मालक भगवान परमात्मा केवळ आपल्या भक्तांकरता अगदी छोटा होतो आणि भक्तांकरता छोटा होऊन महाराज ते सांगेल तशी त्यांची कामे करतो. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव आज या ठिकाणी आपलं खानापूर गाव आणि या खानापूर गावामध्ये थोर साधू संतांचे आशीर्वाद या गावाला ह्या मायभूमीला आणि ह्या पवित्र अशा मायभूमीमध्ये विचाराने ज्ञानाने संपन्न होणारे महात्मे आपल्या गावातून होऊन गेले. आपल्या गावाला एक महाराज संत वाङ्मयामध्ये जगाच्या इतिहासामध्ये ह्या भागामध्ये महाराज जर फार मोठं कार्य कोणी केलं तर असं आमच्या कृष्णाभवानी केलेला यासाठी केला होता तास शेवटचा दिवस
शेवट तो झाला. अखिल विश्वाच्या मालकाची सेवा केली. महाराज देवाजवळ मागणं मागितलं, गावकऱ्यांना सांगितलं आता मला जायचं. त्याच कृष्णाबुवान करता महाराज अखिल विश्वाच्या मालकाने महाराज जीवनही चांगलं जगले आणि शेवटच्या अंतकाळामध्ये महाराज माझा बहुगोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. असा असणारा आशीर्वाद आमच्या खानापूर गावामध्ये साधू संतांचा आशीर्वाद आणि भक्ती संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये सिंहाचा वाटा असणारा हे खानापूर गाव. विठ्ठल अभंग हा जनाबाईचा आहे आणि जनाबाईचा अभंग असल्या निमित्तानं जनाबाईची भक्ती कमी होते का? जनाबाईची भक्ती कमी नव्हते. जनाबाई 4 युगामध्ये नामदेव महाराजांबरोबर होत्या. किती युगांमध्ये? 4 युगामध्ये. जनाबाई गोडवर्णन करतात महाराज. ऐका हो नामयाचे जन्ममूळ संचित हिरण्यकश्यपू कुळी नामा भक्त प्रल्हाद पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद दुसरा जन्म ह्याचा अंगद राम भक्त. बरं का? त्या ठिकाणी दुसरा जन्म महाराज तुलसीदास आणि तुलसीदासांचा जन्म झाल्यानंतर महाराज त्या ठिकाणी कुब्जा नावाने महाराज जनाबाईचा जन्म झाला. द्वापारी उद्धव कृष्ण सेवा उद्धव जन्माला. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्माला. कुब्जा नामे देवे माझा उद्धार केला. रामावतारामध्ये मंत्रा, कृष्ण अवतारामध्ये कुब्जा आणि नामदेवाच्या बरोबर कलियुगामध्ये कोण आहे महाराज? जनाबाई. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन. ओ चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तन. योगाचा भक्त नामा कीर्तन. ओ चौयुगाचा भक्त पाठे माझे डोळे दाखवून उभे चिजली. पाठे माझे डोळे दाखवून उभे चिजली. वाळवंटा पाय पर्यंत
अखेर कलियुगामध्ये नामजपाचं जर साधन, सोप्यातलं साधन कोणतं असेल तर नामसंकीर्तन साधन पै सोपे. किती जरी पाप केलं तरी त्या पापाची निवृत्ती होते. जळतील पापे जन्मांतरीची. मग जंगलात, वनात, अरण्यात कुठंही तपचार्या करण्याची गरज नाही. नलगते सायास जावे वनांतरा. अखेर विश्वाचा मालकाची पावलं आपोआप तुमच्या घराला लागतात. पण तशी सेवा झाली. सेवा म्हणजे काय? आपण कीर्तन करतो महाराज. कीर्तन करताना अखेर विश्वाचा मालक भगवान परमात्मा आपल्या गावात हजेरी लावतो. आता आमचे मुंबईवालेच घरातून उठले, फेटा बांधले. फेटा बांधल्यानंतर ते पुढं चालल्यात. भगवान शिवशंकर त्यांच्या पावलाची माती उचलतात, आपल्या कपाळाला लावतात. कुणाच्याही कपाळाला माती लावायला देव काय मोकळा होता का? देव मोकळा नाही महाराज. तेवढं भक्तीचा रस असावा लागतो, भक्तीचा ओघ असावा लागतो. चरणीच्या रच वंदे शूळपाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या माथा. महाराज सांगतात, लक्ष्मी देखील नाचता नाचता देवाचा गळला पितांबर देवा. अहो, तुमच्या अंगावरली वस्त्र गळून पडतात तरी तुम्ही भक्ती सागरामध्ये भक्तांकरता डुबून जाता. काय प्रकार आहे बरं का? महाराज सांगतात, गोड चिंतन केलेलं बा. असणारा भगवान परमात्मा देखील, नारायण परमात्मा, पांडुरंग परमात्मा भक्ताच्या कीर्तनामध्ये नाचतो महाराज. पण भक्त कसा असावं लागता जनाबाई सांगते, रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. हा, प्रेमांमध्ये एवढं गुंग झालं पाहिजे. घरातली बायको काय करते, प्रपंच काय करतात, म्हशी काय करतात, धारा काढायचे का नाही, मंदिरामध्ये आल्यानंतर हे चिंतन नाही करायचं. मग चिंतन कसं कोणतं करायचं महाराज? भगवान परमात्मा सांगतो, तू गाडीच्या जन्माला जा, कुत्र्याच्या जा, गाढवाच्या जा, कुठल्याही जन्माला जा, पण माझ्या नावाला विसरू नकोस. मग महाराज नामदेव महाराजांच्या गातेपरिवर्तनातला एक अभंग आहे महाराज, बरं का? आम्हाला कुठेही जन्म दे, पण तुझ्या पायरीपाशी मला जन्म. नामा म्हणे आम्ही पायरीचे हिरे आणि संत चिरे आणि संत पाय हिरे घेतली. अजूनही तुम्हाला सांगतो, भगवंत सांगतात, तुम्ही कुठल्याही जातीकुळामध्ये जा, कुठल्याही धर्मामध्ये जा, तुम्ही जर माझं नामचिंतन घेतलं ना, मी वैकुंठात नाही राहणार, मी तुमच्या घरी येणार. तुमच्या अंतकरणामध्ये येऊन माझी मूर्ती सतत कृष्णमूर्ती सावली. खेळे हृदयी कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावया सरल्या. नामदेव महाराजांचे गोड प्रमाणे महाराज, जन्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मो जन्मी देवाया विठ्ठले कृपा देवाया विठ्ठले कृपा जन्मो जन्मी
बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. फार पुण्य करावं लागतो महाराज. अखेर विश्वाचा मालक आज आपल्या मंदिरामध्ये महाराज आपल्या हृदयात आहे, आपल्याजवळ दिसतायत, आपल्या कीर्तनामध्ये बोलतायत, नाचतायत, पण आम्हाला दिसत नाही. मग कीर्तन करताना कसं केलं पाहिजे महाराज सांगतात. कसं केलं पाहिजे? भावे करीती कीर्तन. नुसता कीर्तनगार मोठा होत नाही महाराज. तरे तारी आणि कजन या अशी बसणाऱ्या माणसाचा उद्धार झाला पाहिजे, गावाचा उद्धार झाला पाहिजे, या मायभूमीचा उद्धार झाला पाहिजे, असणारा भगवान परमात्मा असला पाहिजे. बेठे नारायण संदेह नाही म्हणे तुका, ऐसा साच खरा भाव कथे माझी उभा देव. याला कीर्तन म्हणतात. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक वरदा अहो नामदेव महाराजांच्या घरी किती माणसं होती महाराज. जनाबाई 15वी होती महाराज. किती जणांनी भजन केलं, किती जणांना देव कळला विचार करा ना. गोनाई राजाई दोघी सासू बरं का. गोना नाम जाना बापले निरा विठा गोंदा माधा. 4 पुत्र लाडाई घोस लाडाई साकराई बेसाई 4 सुना पाही नाम याच्या. आणि महाराज सांगतात की सगळी 14 माणसं आणि त्याच्यातली 15वी ती दाशी जणी. विठ्ठल मी का सांगतो महाराज, आपण कीर्तन करतो, देवाची भक्ती करतो. मग भक्ती करताना देव आपल्या अंतकरणामध्ये उतरला पाहिजे. आपलं अंतकरण पवित्र झालं पाहिजे, गंगेसारखं स्वच्छ झालं पाहिजे, निर्मळ झालं पाहिजे. मी नेहमी सांगतो ज्याचे अंतकरण स्वच्छ झाले त्याच्यापासून देवला जात नाही महाराज. नामदेव महाराजांचं अजून एक तुम्हाला गोड प्रमाण देतो महाराज. सापडेलो मी एकामेका, सापडेलो मी एकामेका. जन्मो जलनी नाही सुटका, जन्मो जलनी नाही सुटका. माझा भाव तुझे माझा भाव तुझे नाही जन्मोजन्मी नाही सुटका. सापडलो मी एकामेका. दोघांचा असा धागा जोडला गेलेला आहे, भक्ताचा आणि देवाचा.
तो धागा कोणही तोडू शकत नाही. जर खरी सच्ची भक्ती केली, शुद्ध अंतकरणाने भक्ती केली तर महाराज सांगतात सापडलो एकमेका जन्मोजन्मी नाही सुटका. म्हणून महाराज अधिक मासानिमित्त आज कीर्तना करता शिवे करता निवडलेला जो अभंग आहे संत जनाबाईचा आहे. जनाबाईचा अधिकार काय आहे महाराज? आणि जनाबाई वर्णन करते कोणाचं? द्रुपदेचं करते. अधिक मासामध्ये जे द्रुपदेने व्रत केलं होतं महाराज, पूर्वी महाराज तिचा जन्म होता. आपल्या लेकीला चांगला पती मिळावा, चांगला वर मिळावा ह्याकरता वडिलांनी केलेले प्रयत्न अनेक देशोदेशी विणले, पण चांगला वर मिळला नाही. शेवटी आपल्या मुलीचं कसं होणार? अनेक मुलींची लग्न झाली, त्यांचं प्रपंच झालं, मुलं लेकरं झाली, आपल्या मुलीचं काय होणार? ही वडिलांना खंता वाटली महाराज. येगेवर मिळेना. शेवटी महाराज उन्हाने दमून आले. घरात आल्यानंतर मुलीच्या डोक्यावर पायावरती डोकं ठेवलं, प्राण सोडला. प्राण सोडल्यानंतर महाराज ती मुलगी रडू लागली. असणारे ऋषी जगू लागले. महाराज अगं बाई आता रडू नकोस, यांना अग्निडाग द्यावा लागेल. अग्निडाग दिल्यानंतर महाराज त्या ठिकाणी ते आपल्या वडिलांच्या नावाने विरोध करू लागली, शोक करू लागली. माझं कसं काय व्हायचं? त्याच वनामध्ये महाराज दुर्वास ऋषी येतात. आणि दुर्वास ऋषी आल्यानंतर महाराज, हे बालिका तू का रडतेस? का नाही म्हणले महाराज माझी वडील गेली. आणि दुर्वासाने महाराज तिला अधिक मासाचं महत्त्व सांगितलं. अधिक मास कर, त्याचं पूजन कर, आणि पूजन केल्यानंतर योग्य तर तुला पती मिळतील. आणि त्या पती मिळाल्यानंतर असणारं दुःख दारिद्र्य हे तुझ्या कपाळातून पुसल्या जाईल. हा दुर्वासाने असा दिलेला द्रौपदीला आशीर्वाद. ठरव महाभारतामध्ये एक दृष्टांत येतो महाराज. द्रुपद राजा यज्ञ करतो, आणि यज्ञ करीत असताना अरे ज्याने माझा अपमान केला, कुणी अपमान केला? द्रोणाचार्यांनी. द्रोणाचार्याने माझा अपमान केला, मला तोंड दाखवूसं वाटत नाही, असा पुत्र मला जन्माला घाल, यज्ञकुंडातून दे. द्रोणाचार्याचा नाशच झाला पाहिजे. मग त्या कुंडातून कोण येतं महाराज? दुष्टद्युम्न, बरं का, द्रुपद राजाचा पुत्र. आणि कन्या कुंती जन्माला येते? यज्ञशा, तीच द्रुपदी. द्रुपद राजाचं नाव द्रुपद असल्यामुळे सगळी प्रजा तिला द्रौपदी म्हणू लागली. आणि ह्याच द्रौपदीला शेवटी महाराज दुर्वासाने दिलेलं वर, आणि तिच्यापासून महाराज यमापासून पहिला पती प्राप्त झाला. कोण? धर्मराजा. वायूपासून भीम, इंद्रापासून अर्जुन, आणि माद्रीला 2 दिलेले वर होते महाराज. अश्विन कुमारापासून मिळाले. तिच्यापासून नकुल आणि सहदेव असे 5 पती मिळाले. पण हात कुणाचा होता महाराज सांगतात? ज्ञानदेव म्हणे वेसाची आखुना, ज्ञानदेव म्हणे वेसाची आखुना.
ज्ञानदेव म्हणे व्यसाची या खुणा द्वारे के तेरा नाम पांडवा हरी हरी के मना हरी. त्या ठिकाणी पाठ राखा भगवान परमात्मा असल्यामुळे पांडवांचं काही कुणी केस वाकडा करू शकलं नाही. जितने तारे गगन में इतने शत्रु होय कृपा करे रघुराज बाल ना बाका होय. भगवंताची जर कृपा असेल तरी किती शत्रू असतील तरी तुमचा बाल बाका होणार नाही. महाराज तुम्हाला एक सांगतो, दुशासनाने द्रुपदीला ओढत आणलं सभेमध्ये. सगळ्यांना इतिहास माहिती. आणि जनाबाई त्याच्यावरती गोड वर्णन करते. दुशासन द्रुपदेशी घेऊन आला तो सभेशी. सभेमध्ये घेऊन आला. दुर्योधन आज्ञा करी लग्न करावे सुंदरी. हा दुर्योधन म्हणतो अरे दुशासना पाहतोस काय. जनाबाई बोलते बरं का, जनाबाईचा गात्यापा तिला लग्न करा आणि माझ्या मांडीवर बसव. कोण म्हणतोय दुर्योधन बरं का. आता डोळे झाकलेले आहेत. महाराज ऐकले ईश्वाच्या मालकाचं चिंतन मांडले महाराजांना आपलं द्रुपदीने. भगवान परमात्मा पांडुरंग परमात्म्याचं चिंतन मांडल्यानंतर महाराज ऐकले ईश्वाच्या मालकाला काय कमी होतं महाराज. नेरी वढिता दुर्जन जनाबाई सांगते झाले अनेक निर्मन आईसे असंख्य फेरिले देवे कितुके पुरविले. भीष्माचार्यांनी आवाज दिला अरे शतमूर्खाव आंधळ्याच्या पुत्रांनो, अरे अजून तरी मूर्खाव जागे व्हा. जो जगाचा बाप जगाचा करता करीतो परमात्मा सगळ्यांना अन्न देतो पोषितो जगाशी एक लातो. अरे त्याची जाणीव ठेवा, त्याची किंमत करा. अरे या वंशाची सून आहे, तिची इटंबना चालवली, वंश बुडवू नका. पण कोण ऐकतो महाराज? ऐकतात का आताची मुलं? आता ऐकतं का समाज? नाही महाराज कोण. मग आखिर ईश्वाच्या मालकाचं चिंतन केल्यानंतर महाराज भगवान परमात्म्याला तिला वस्त्र
द्रौपदीच्या वस्त्र हरणे एवढी गाणी ऐका. द्रौपदी करता भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी येवा लागलो. तिला त्या संकटातून सोडवण्याकरता अखिल विश्वाचे मालक येतात आणि त्याच्याकरता जनाबाई परत अभंगाचं गोड विचार आपल्या पुढे मांडते. तो काय सामान्य होता का? कुणी पांडवांच्या मध्ये संकट लोटावून देवाने कुठंतरी लपून बसावं असं देवाने केलंच नाही. मला पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांची बेगटे सोसी अनागे, म्या सुदाम्याच्या पायी लागे, काय त्याचे मी पांडी पांडे. हे सगळं काम करीत असताना उद्धवा मी कोणाच्या रुपयाला निमताला झालो नाही. आता माणसं कामं करतात पण काय म्हणतात, मी तुमच्या मुलाचं लग्न ठरवील पण काय पाहिजे, मी न लगता कोणाची कवडी, अर्जुनाची दूतसे घोडी. बरं का, धर्माघरी उच्चिष्ट काळजी, मग अति आवडी प्रेमाची. ही देवाने महाराज केलेली कामं आहेत. मग जनाबाई सांगते, देवाचा ज्यावेळेस द्रौपदीने धावा केल्यानंतर भगवान परमात्मा धावून आले. महाराज जनाबाई गोड वर्णन करते. पांडवांची कृष्णाबाई, ओ पांडवांची कृष्णाबाई, जनी म्हणे माझी आई, जनी म्हणे माझी आई, पांडव गेले वना बळी. ओ जिन करे दिदली थाली, पांडव गेले वना बळी, जिन करे दिदली थाली. मी एवढं का सांगतो वळगुरू महाराज, हा अधिक मास आहे महाराज. ज्या अधिक मासाची तिने एवढी भक्ती केली, सेवा केली, तिला प्राप्त झालेली भक्ती त्या द्रौपदीला, आणि तिच्याकरता भगवान परमात्मा मागे पुढे उभा राहे संभाळी आणि आधी आघात निवारा. म्हणून जनाबाई गोड सांगते, मांडियेला डाव कौरवांनी दुष्ट भाव, पांडव गेले वनाबळी, दिनकरे दिदली थाळी. बरं का, त्या ठिकाणी वनाला गेल्यानंतर देखील देवाने उपाशी राहू नयेत म्हणून सूर्यदेवाला सांगितलं. सूर्यदेवाने त्यांना थाळी दिली महाराज. म्हणून जनाबाई सांगते, द्रौपदी कार द्रौपदी कार द्रौपदी कार पाठीरा नारायण, पाठीरा नारायण, पाठीरा नारायण, पाठीरा नारायण, गोऱ्या कुंभा राजा सैन्य, गोरा कुंभा राजा सैन्य.
द्रौपदी कारण पाठीरा खाणारा येईल गोरा कुंभाराच्या संगे काय भगवंतानी केलं चिखल तुडून अंगे अंगे माती तुडविता नाही देह स्थिती आठविता चित्ती पांडुरंग बरं का गोरोबाची कांता पाण्याशी जाता मुलाला पाता खेळतसे पत्नी सांगते अहो मी पाणी आणण्याकरता जाते आपल्याला गारा करायचा आहे पण लहान लेकरू पुढं खेळतंय त्याच्यावर ध्यान ठेवा बरं का नामा म्हणे गोरा महाराज सांगतात नाही देहावरी सर्वत्र निघाले आणि महाराज माती तुडवता लेकरू महाराजच्या गाऱ्यात येतं आणि महाराज डोक्यावरती हांडे घेऊन आलेली गोरोबाची पत्नी तसेच हांडे लोटते वंश बुडविला या मेल्या काळ्याने जळो थोर पण त्याचे आता जळो थोर पण त्याचे आता जळो थोर पण त्याचे आता सोन्या बरं का बाळा नामदेव महाराजांच्या गाथ्यातल्या 50 ओळीचा अभंग आहे महाराज सर्व संतांतो प्रेम अंगी सदा वाचे भगवंत निर्मळतो भक्त कोरा कुंभार आणि लुटून दिला असा महाराज आणि लुटून दिल्यानंतर महाराज काग भंग केला भजनाचा तू का मला माझं भजन बंद केलंस का मला ढकलून दिलंस सांग माझे आयुष्य कोणाचे ते झाले स्वतःचा बाप म्हणतो महाराज पुण्य फळा आले लेकराची अगं माझ्या पायाखाली माझं लेकरू तुडवलंय बरोबर आहे पण भजन करत असताना माझं लेकरू पायाखाली तुडवलं गेलं असं मरण कोणाला येणार आहे महाराज हाती लोटवून या केला तो परत आग लव आता तुझं भजन राहू दे म्हणली का बनपा महाराज हा तुला तेवढा टाईम नाही महाराज म्हणून महाराज सांगतात गोरा कुंभाराच्या संगी चिखल तुला दे बरं का हा मोठा एक अभंग आहे महाराज गोऱ्या कुंभाराच्या संगे चिखल तुडू लागे अंगे उंचे निश्चय काय नाही रे भगवंत त्यामधलं प्रमाण आहे बरं का तिष्ठे भाव भक्त जे कोणी या त्याच्याकरता भगवंताला चिखल तोडवावा लागतो कबीराच्या बैसोनी पाठी आणि शेडे विनेता सांगे गोष्टी कबीर महाराजांनी सांगितलं आर्या बाजारात तू जन्माला आलास आणि या बाजारात या जगाच्या बाजारात जन्माला आल्यानंतर तुला कसं राहायचं कसं वागायचं एक रोटी दे लंगोटी द्वार तेरा पाऊल माझ्या पोटाला काय लागते देवा आता आम्ही किती कमावलं माड्याच्या माड्या बांधा तरी कमीच आहे पण गोरा आपलं कबीर महाराज सांगतात एक रोटी दे लंगोटी व्यस्त्या करता लंगोटी दे पोटाला भाकर दे द्वार तेरा पाऊल आणि देवा तुझं भजन नामचिंतन माझ्या मुखात यावं भजन चिंतन नाही आलं महाराज त्याच्या पाठीमागे राहून पाठीवरती बसून त्याचे शेले विणले महाराज भगवान परमात्मा कबीराच्या बैसोनी पाठी आणि शेले विणता मग त्यांची भक्ती कसली असेल कबीराची गाडी कशी असेल ना आपली गाडी कशी आहे महाराज फार दात पडलं डोळं गेलं तरी महाराज अजून घराकडे बघा तू अजून 2 मजलं बरं बांधले पाहिजे पा ही आपली अवस्था महाराज मग आपली गाडी महाराज जेव्हापर्यंत जाईल का मेरा गाडीवाला गाडी धीरे हाक बैल तेरी रंग बेरंगी बैल तेरे भूल जाए हाने हकने वाला छेल छबिला बैल तेरे गुल जाए
गाडी 3.5 हाताचा रथ आहे महाराज. 3.5 हाताचा रथ आहे महाराज. वृद्धपणो मे थरथर असं कापतं. देवाचं नाम चिंतन येईल, हाताने टाळी वाजवता येईल. वृद्धपणो मे काफने लगा निकल गए अवसान अब तुम कब सुमरोगे राम. बसून वाट्यावर गेले हो, खालीवर गावऱ्या घातल्यावर तिथं तरी देवाचं नाव येतंय का महाराज? अशा प्रकारचे महाराज. म्हणून महाराज सांगतात कबीराच्या बैसुनी पाठी शेडे विनिता सांगे गोष्टी बार कुमार. बोला कुंडली कवरदा विठ्ठल नारायणाथ भगवान श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम बन के बाळा मग द्रौपदी कारण पाठी राखणार कारण द्रौपदी कारण द्रौपदी कारण पाठी राखा नारायण नारायण पाठी राखा नारायण पाठी राखा नारायण. गोऱ्या कुंभाराच्या संगे गोऱ्या कुंभाराच्या संगे हा द्रौपदी कारण गोऱ्या कुंभाराच्या संगे
गोरा कुंभाराच्या संगी गोरा कुंभाराच्या संगी गोरा Kumbara
हॅलो चोखा मेळ्यासाठी भगवान परमात्म्याने महाराज काय काय केलं महाराज. आपल्याला हे गाड्याला पुढे चालले दररोजची कीर्तन आहेत, त्यामुळं कीर्तन शिवाय वेळेत मुरकायची. चोखा मेळ्यासाठी देवाने त्याचे धोरण काढावे महाराज. त्याच्या पत्नीचं बाळंतपण करावं. नवे नवे बाळंतपण झाल्यानंतर आंघोळीला गरम पाणी ठेवावं, उठणं लावावं, तसं नालं दिलं केलं. श्रम त्याचा गेला सर्व अंगाचा. नामदेव महाराजांचा मोठा म्हणजे तो खबारायांच्या पत्नीचं बाळंतपण. 5वी केले तिने आनंदाने. 13व्या दिवशी बाळ तो पाळण्या 13व्या दिवशी त्या बाळाला पाळण्यात घातल्या जाते महाराज. आता जाते वहिनी आपल्या गावाला. आता ह्याचा मालक कोण होता महाराज. शेवटचा निरोप घेतो. रागे भरतील मला धनी माझे. आता वहिनी मी जाते. कोण जगाचा मालक म्हणतो बरं का सोयराबाईला. मी आता जाते माझ्या गावाला. माझा मालकाला मला घरात घेतोय का नाही. आता याची सगळी गरज त्यांनी सगळी घरं निर्माण केली. हा काय म्हणतो बघता करता रागे भरतील मला. आता एकच प्रमाण देतो आपण कीर्तन शिवावृत्त तुम्हाला. चोखा मेळ्या संगे ढोरे वडी. चोखा मेळ्या संगे ढोरे वडी. गडू फुंकू लागे. नरहारी सोनारा गडू फुंकू लागे. चोखा मेळ्या संगे ढोरे वडी. चोखा मेळ्या संगे ढोरे वडी. उंच नीचे काय त्याच्यामधलं प्रमाण. नरहरी सोनारा संगे गडू फुंकू लागे आणि चोखा मेळ्या संगे. आणि शेवटचं प्रमाण सांगतात अखिल विश्वाच्या मालकाने काय केलं महाराज. काकड आरती करण्याकरता निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज सर्व संत मंडळी महाराज महाद्वारामध्ये आल्यानंतर ज्ञानदेव पुसे ज्ञानेश्वर महाराज विचारतात अरे देऊळ रिकामा आहे. एवढा मोठा ह्या जगाचा मालक भगवान परमात्मा गेला कुठे. ज्ञानेश्वर महाराजांनी डोळं झाकलं आणि चारी कोपरं पाहिलं. एका कोपऱ्यात देव दिसला. पुढं नारी रूपा धरो निहारी जळण कांडन करी. नारी रूपा धरो निहारी. माझे जळण कांडन नारी रूप धरो निहारी. हे माझे जळण कांडन करी. माझे जळण कांडन करी. माझे जळण कांडन करी.
नारी रूप धरून हारी माझे जण पांडव. बरं का, ज्ञानेश्वर महाराजांना कळालं देव जनाबाईच्या घरी जात्यावर दळण दळण्याकरता गेलेले आहेत. मी नामदेव महाराजांचं गोड जनाबाईचा का अभंग एवढा बोलतो आणि थांबवतो कीर्तनचं. एकटे तू गाणे गासी, एकटे तू गाणे गासी. कोण म्हणतं? दुजा शब्द मोठे पासी, दुजा शब्द मोठे पासी. जनाबाईचा गाता पा. कोण ग तुझ्या बरोबर गाणे गाते निरंतर, पांडुरंग माझा पिता रखुमाई झाले माता. आणि काय सांगते जनाबाई? आयसियाच्या घरा आले जनी म्हणे धन्य झाले, आयसियाच्या घरा आले जनी म्हणे धन्य झाले. जनीने जाते राहिले किरत राहिले, थोडासा लाभ होईल तू रे बाल विठ्ठला. तू रे बाल विठ्ठला, रे बाल विठ्ठला, तू रे बाल विठ्ठला. म्हणून महाराज गोड गोडून केलेलं आहे. जनी संगे जळू लागे, जनी संगे जळू लागे, सुरवर भरती धन्य लागे. असं भगवान परमात्म्याने महाराज सगळ्यांची काळजी केली. म्हणून झालेली कीर्तन सेवा मी आता आमच्या भीष्माचार्य दादांची मी नेहमी सांगतो, इतरांची मी कीर्तन ऐकायला जात नाही, पण ज्या ठिकाणी दादांची काढायची कीर्तन असतात. कारण का, गोरेकर संस्थेमध्ये ज्यांचा हात माझ्या डोक्यावर पडलं महाराज त्या काळात, आता सगळी मुलं आहेत गोरेकरांचं नाव घेतात, पण त्या काळात माझे गुरुजी वैकुंठवासी गुलाबराव नानपुडे महाराज, शेडे गुरुजी गोपाळराव शेडे, शंकर मिस्त्री, आमचे पवार दादा, अशी गोड माणसं ह्या मायभूमीवर होऊन गेली महाराज. आणि त्यांचे संस्कार आचार विचार आमच्या पदरात आले महाराज. आम्हाला जरी 10 शब्द ते रागाने बोलले तरी आम्ही परत बोललो नाही. आमचा ताटा आमच्या पाशीत ठेवला. म्हणून झालेली सेवा काय चुकलं वाकलं असेल पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज बाबा महाराज, ज्ञानराज बाबा, तुकाराम 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 गोरा कुंभाराच्या गोरा जय विठ्ठल जय
वंदे आज Peace and